आपण पाहताय द विदर्भ न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। अकोला महानगरपालिकेच्या नवनियुक्त महापौर शारदा खेडकर आणि उपमहापौर अमोल गोगे यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला। महापालिकेत पहिलं पाऊल ठेवताच तुतारीच्या आणि शंखाच्या निनादात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। या पदग्रहण सोहळ्यास आमदार वसंत खंडेलवाल, सुहासिनी धोत्रे, मंजुषा सावरकर, माजी महापौर विजय अग्रवाल, भाजपाचे नगराध्यक्ष जयंत मसने, गटनेते पवन महाले, माजी उपमहापौर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पदग्रहणानंतर माध्यमांशी संवाद साधताना महापौर शारदा खेडकर आणि उपमहापौर अमोल गोगे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही दिली। अकोला शहराच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला। आज पक्षाने मला खूप मोठी अकोला शहराचं महापौर बनण्याची जी काही संधी दिली, अकोला शहराचा सर्वांगीण विकास हा निश्चितच मी करणार। स्वच्छ पाणी, रस्ते, अकोला शहराची स्वच्छता आणि स्मार्ट सिटी कसं बनवता येईल हे मी नक्कीच करेन। आज माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस आहे हा। भारतीय जनता पार्टीने एक पैदल रिक्षा चालवणाऱ्या मुलाला आज तिकीट दिलं, निवडून आणलं, उपमहापौर दिलं। माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा हे फक्त भारतीय जनता पार्टीमध्येच होऊ शकते। आणि शहर सुधार आघाडी या मित्र पक्षाने सुद्धा आम्हाला जे सहकार्य केलं, आम्ही त्यांनाही कदापि विसरू शकणार नाही। अकोला शहरातील महानगरपालिकेमधील माय बाप जनता यांनी आम्हाला मतरूपी आशीर्वाद देऊन विजय केलं। यासाठी सुद्धा मी सर्व अकोला महानगरपालिका मतदारांचे सुद्धा मनापासून धन्यवाद देतो। येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जेही मूलभूत सुविधा राहतील, रोड, नाली, लाईट, पाणी, यासाठी आम्ही 24 तास सेवा कशी देता येईल ही आम्ही पाहणार आहोत। आणि पुढच्या काळामध्ये जे काही आमच्या एकूण थोडे बहुत कामं राहिले असेल तेही 100% आम्ही करणार आहोत।